नमस्कार मंडळी, मी निलिमा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे फौजी वाईफ निलिमा, आणि आपल्या व्हिडिओमध्ये देखील. तर आज आम्ही इथं आलेलो आहोत, ते म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये पाडदी आहे गाव. तिथेही जत्रा होती, ती म्हणजे साईबाबांची. तर खूप मोठी जत्रा असते. 24, 25, 26 असे कार्यक्रम असतात तिथे. 24, 25ला असेच काही त्यांचे कार्यक्रम असतात, संगीत वगैरे. मोठमोठे कलाकारसुद्धा देखील तिथे येतात. तर तिथेच अशी जत्रा भरलेली होती. ती होती 26 तारखेला. तर आम्ही तिथेच गेलेलो होतो, म्हणजे साईबाबांचं दर्शन पण घेता येईल. आणि सुट्टीला आलेलो होतो, त्यानिमित्ताने म्हटलं चला आपलं दर्शन पण झालंच पाहिजे आणि तुम्हाला देखील त्याचं दर्शन झालंच पाहिजे. तर त्यासाठीच इकडे थोडंफार पाहिलं आधी, कारण प्रिशाचा हट्ट होता की आधी आपण इकडनं पाहून घेऊ. खूप भयानक गर्दी होती. तुम्ही तर पाहताच असणार की किती गर्दी आहे, कारण तिथे श्रेष्ठ स्थान असं आहे की खूप सारं आहे. आणि तिथे प्रसाद देखील महाप्रसाद असतो, की म्हणजे जेवढं तुम्हाला लागेल ना तेवढं तुम्ही घेऊ शकता डायरेक्ट. फक्त एवढं होतं की वाया नाही जाऊ द्यायचं, कारण देवाचं अन्न असतं. वाया गेलेलं आपल्यालाच असं चांगलं नाही वाटत. आपण घरात देखील अन्न वाया जाऊ देत नाही, तसंच तिथे देखील हे नियम पाळायचे होते की तिथे व्यवस्थित असं जेवढं लागेल तेवढंच घ्यायचं होतं. त्याच्यामध्ये पुरी होती, बटाट्याची भाजी होती, चवळीची भाजी होती, शेव, बुंदी असं काही तिथे जेवणाचा म्हणजे जो भंडारा असतो तो होता तिथे. त्यानंतर आम्ही इकडे आधी दर्शनाला आलेलो होतो आणि त्यानंतर मग जेवणाचा कार्यक्रम केला होता. तर दर्शनासाठी पण इथे खूप सारी मोठी लाईन होती, म्हणजे येत होते, दर्शन घेत होते, नंतर जत्रा पाहायला पण जात होते. तर हे होतं साईबाबांचं मंदिर पण आधी जेव्हा आम्ही आलेलो होतो तेव्हा खूप काही चेंज झालेलं आहे आणि खूप श्रेष्ठ स्थान पण आहे, म्हणजे खूप नावाजलेलं मंदिर आहे हे. तर खूप छान वाटत होतं तिथे. आधी खूप म्हणजे आधीपेक्षा आता खूप तिथे चेंजेस झालेले आहेत. इथे त्यांनी हवन पण केलेला होता. इकडे होतं बजरंगबली. आणि त्यानंतर लगेच आम्ही मंदिरातून देखील बाहेर निघण्याचं ठरवलं. म्हटलं चला इथे थोडेफार काही फोटोज आपण क्लिक करून घेऊयात. आणि असं होतं मंदिराचं व्ह्यू. त्यानंतर खूप मोठं मंदिर आहे. तिथे गोशाळा देखील आहे. खूप सारं मोठं पटांगण आहे. तिथे बसायलासुद्धा व्यवस्थित अशी जागा आहे. त्यानंतर इकडे बाहेर म्हणजे असे फुलगुच्छवाल्यांचे त्यांचेसुद्धा एकदम व्यवस्थित जसं मंदिराचं आहे तसंच त्यांनीसुद्धा सेम प्रकारे करून घेतलेलं आहेत. फौजीन ते सांगत होते की मी आधीपासून जेव्हा येत होतो तेव्हापासून त्यांचे तिथे लावायचे ते हार वगैरे, तर त्यांनी डायरेक्ट आता म्हणजे जसं मंदिराचं जसं आहे ना सेम तसंच करून घेतलेलं आहे. म्हणजे खूप जुने ते आहेत तिथे असं सांगत होते. त्यानंतर थोडीफार मज्जा म्हटली की म्हणजे मग इकडे तिकडे आपलं फिरणं होतंच. त्यासाठी मग आता प्रिशाचं म्हणत होतं की मला याच्यावर जायचं आहे, पण तिची एज कमी असल्यामुळे तिला ते लोकच सांगत होते की त्याच्यावर नाही जाऊ शकणार, असं खूप मोठ्या मुलांचं होतं ते त्यासाठीच. पण प्रिशाचा खूप हट्ट चाललेला होता की मला याच्यावर बसायचं आहे, मला त्याच्यावर बसायचं आहे. म्हणजे खूप काही असं असतं मुलांचं. आता याच्यावर जर का बसवायचं म्हटलं तर ती बसत नव्हती आणि सांगत होते की मला एरोप्लेनमध्ये बसायचं. याच्यावर पण तिला बसवता आलं नसतं, कारण ती छोटी आहे, तिला पकडायला लागेल आणि आपल्यासारख्यांना मोठ्यांना बसण्यासाठी तिथे नव्हतं. तिला डिसाईड करत होतो की नेमकं बसायचं कुठे. त्यानंतर म्हटलं चला मग आता तिला याच कारमध्येच आपण बसवून घेऊयात. त्यानंतर पहा ती इकडे बसलेली पण आहे, खूप एन्जॉय करत होती. म्हणजे छान वाटत होतं तिला. रंगीत म्हणजे असं कलरिंग वगैरे होतं, लाईट वगैरे लावलेल्या होत्या त्याला, तर चालवत होती मस्त. मज्जा येत होती तिला खूप. आम्हाला वाटलं होतं की थोडी घाबरेल असं, पण काय नाही, मस्त खेळत होती ती. आणि त्याच्यातच ही एक मुलगी होती, इतकी रडत होती की बापरे, तिच्या आईवडिलांना खूप हौस होती तिला बसवण्याची आणि ती इतकी रडत होती की खूपच. प्रिशा सांगत होती नंतरून की ती केवढी रडते, म्हणजे असं एक्साइटमेंट असते मुलांना बसण्याची, पण नंतरून असं काही होतं त्यांच्यासोबत. त्याचं गोल गोल राऊंड मारत होते तर तिला खूप असं घाबरल्यासारखं होत होतं. नंतरून उतरायच्या वेळेस ती उतरायलाच नाही म्हणत होती.
आणि अजून म्हणत होते की मला अजून फिरायचं आहे. मग तेव्हा तिला एक चक्कर अजून मारून घेतला. तरी पण तिची इच्छा होत नव्हती की मला उतरायचं आहे, अजून चालू करा, अजून चालू करा, असंच तिचं चालू होतं. त्यानंतर माझ्या नणंदचंच गाव आहे ते, तर त्या पण आलेल्या होत्या तिथे. तर त्यांचा हा मुलगा त्यांचा होता आणि माझ्या नंदेची नणंद जी होती त्यांची पण मुलगी तिथे आलेली होती. ते पण तिथे बसलेले होते. ते तिघांनी तिथे एन्जॉय केला. त्यानंतर इकडेच काही थोडंसं मोबाईल सर्च करत उभी होती. अशी त्यांनी इथे पण खूप सारी मज्जा केली. त्यानंतर म्हणजे मुलांचं असं होतं की हे नाही तर ते नाही तर हे. त्यानंतर तिला बाईक राईड पण करायची होती, तर बाईक राईडवर देखील बसली. हा माझ्या भाच्या आहेत, म्हणजे माझ्या नंदेचा मुलगा आहे. तिथं पण त्यांनी खूप छान प्रकारे खूप एन्जॉय केला. तिला खूप मजा येत होती बाईक चालवायला. तुम्ही पाहूच शकता तिच्या फेसच्या एक्सप्रेशनवरून. आणि त्यानंतर होतं म्हणजे आम्हाला आता बसायचं होतं, तर त्यामध्ये फौजींसोबत ही बसलेली होती. आणि मी दुसऱ्या साईडला बसलेली होती, कारण त्यांनी वेट मॅनेज होण्यासाठी, कारण जास्त नव्हते बसणारे त्यासाठी, मग त्यांनी एकेकालाच बसवलेलं होतं. मग अशी झाली स्टार्टिंग. खूप म्हणजे तिला वाटत नव्हतं आम्हाला की ती म्हणजे एवढं वरतून असं खाली आपल्याला पहा असं टेस्टमध्ये असं भरल्यासारखं होतं किंवा असं वरतून खाली, पण असं वाटलं नव्हतं की ती एवढी एन्जॉय करायला. असं तिला खूप मजा येत होती, खूप म्हणजे खूप हसत होती ती. डायरेक्ट खूप छान वाटत होतं आम्हाला. त्यानंतर आम्ही तिथे प्रसाद वगैरे तर थोडा खाल्लेला होता. त्यानंतर म्हटलं चला अजून काहीतरी, प्रिशा म्हणत होती की मला नूडल्स खायचं आहे. त्यानंतर मग अजून नूडल्स देखील घेतलं. घरी आलो, ते खाल्लं आणि असं संपला आजचा दिवस. बाय.